हाय. साधी सोपी उपासाची रेसिपी. फराळी चिवडा, उपवासाचा चिवडा. त्याचा आवाज बघा काय मस्त झाला ना. चला मी रेसिपी सांगते. मिरची घेतली, तिखट, मीठ, नायलॉन साबुदाणा. तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा. बटाटा खीस आहे आणि हे आहे साबुदाणा पापड. हे आहे शेंगदाणे. बघा, आता गॅसवर कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आमच्या इकडे आहे ना नायलॉन पोहे पण मिळतात. ते तळल्यानंतर इतके छान लागतात ना खायला, पण आम्हाला इथे मिळालेच नाहीत. मी आता माझ्या आईकडे गेली की नक्की आणेल आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा. पहिले मी टाकले नायलॉन साबुदाणा. आता बघा, हे तळताना काळजी पण घ्यावं लागते आणि खूप वेळ होऊ द्यावं लागते, नाहीतर आतमध्ये साबुदाणा तसाच कच्चा राहतो. तो फुटतो तेव्हा समजायचा झाला, तेव्हा बाहेर काढायचं त्याला. खूप वेळ होऊ द्यावं लागते. थोडं थोडं करून तळसाल तर होऊन जाईल. मी आज चिवडा करून ठेवला, उद्या महाशिवरात्री आहे ना. मग मुलं येऊन खातात. बघा, बाहेर चिवडा मिळतो पण आपल्याला हवा तसा नाही मिळत. त्याच्यामध्ये साखर पण टाकतात किंवा मग वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले पण टाकतात. आमच्या इकडे म्हणजे उपासाच्या दिवशी जास्त मसाले खात नाहीत. तिखट, मीठ आणि कोणी कोणी तर एक टाईम खाते, कोणी एक टाईम पण नाही खात तिखट मीठ. म्हणून आम्ही फक्त तिखट आणि मीठ, आणि ते पण सेंधव मीठ उपासाचं. म्हणून आम्ही घरीच करतो काहीही. बघा किती फुगलाय कसा. आता बटाट्याचा खीस टाकते. हा लवकर होतो, त्यामुळे आपल्याला टाकले की काढून घ्यायचा आहे. पण माझा वरचा करचा राहिला होता आणि खालचा झाला होता, म्हणून मग मी थोडं होऊ दिलं. लाल झालाय. थोडं थोडं टाकायचं. मग आता साबुदाण्याच्या पापड्या टाकते. बघा, हे पण छान तळले गेले. खायला पण छान लागतात. ह्याला मी बारीक करणार आहे. आता शेंगदाणे घेऊ, ते पण छान तळून घेऊ. पहिले पापड्या करून घेते मी आणि मग नंतर ते. एक वाटी जवळपास घेतले मी शेंगदाणे. हे पण छान तळायचे. याला हलवत राहायचं, नाही तर खालचे काळे होतील. आणि हे म्हणजे फुटायला लागले ना
असे थोडे दिसते पहा, मी झाले की सांगते. तसं झालं ना की लगेच काढून घ्यायचे, कारण आतमध्ये ते होत राहतात. नाहीतर तुम्ही जास्त वेळ व्हायची वाट बघसाल तर ते जळतील. बघा, पांढरे पांढरे दिसायला लागले की काढून घ्यायचे, म्हणजे बाहेर काढल्यानंतरही ते होत राहतात. आता मिरची तळूयात. मिरची कडक तळायची, म्हणजे ती छान कडक झाली तरच छान लागते, नाहीतर ती नरम असली की चिवडा नरम होऊन जातो. म्हणून मिरचीला कडक होऊ द्यायचं छान. बघा, पांढरी पांढरी झाले. बघा, छान आवाज येतो. आता हे सगळं मिक्स करायचं. मिरची पण त्याच्यामध्ये टाकायची. मोठं भांडं घ्यायचं काहीतरी आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं छान. आता शेंगदाणे पण टाकूयात. आता तिखट आणि मीठ एकत्र केलंय बघा, आणि ते टाकलंय, आणि थोडं थोडं टाकायचं आणि याला मिक्स करत जायचं. बघा, मिक्स कसं करायचं सांगते मी. बघा, म्हणजे सर्वकडे लागेल, नाहीतर एका साईडला लागेल. एकदा हा फराळी चिवडा करा आणि मला नक्की सांगा की कसा झालाय. खूप टेस्टी लागतो आणि छान होतो. झाला की हो आपला फराळी चिवडा तयार. या खायला. कसा झाला मला नक्की सांगा, आणि तुम्ही नक्की करून बघा. छान लागतो, वेगवेगळी टेस्ट येते. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, ओके, बाय.